केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनमन योजनेचा पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या वाडा गावातल्या आदिवासींना लाभ मिळाला आहे। या योजनेसाठी या गावातून 11 जणांची निवड झाली असून यातल्या 4 लाभार्थींना स्वतःचं घर देखील मिळालं आहे। दुर्गम आणि जंगल परिसरात राहणारा आदिवासी समाज अनेकदा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतो। या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रीय आदिवासी मंत्रालयानं प्रधानमंत्री जनमन योजना सुरू केली आहे। विशेषतः आदिवासी समाजातील जे समूह आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल आणि अतिमागास आहेत, अशांना अन्न पाण्यासह घरं तसंच रोजगाराच्या संधी या योजनेतून उपलब्ध करून दिल्या जातात। पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या आदिवासी भाग असलेला वाडा गावातील 11 नागरिक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत। आम्ही पहिले कच्च्या घरात राहत होतो, नंतर आम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांनी आम्हाला घरकुल योजनेचं सांगितलं। पी एम जनमन योजनेचं सांगितलं। मग आम्ही तिथे फॉर्म भरले आणि मग त्यांनी आम्हाला घरकुल मंजूर करून दिले। त्यामध्ये आम्हाला शौचालय दिले, घर पक्कं झाले, आमचं मजुरीचे पैसे दिलेत। आम्ही झोपडीत राहत होतो पहिले। पंचायत समितीचे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी इथे आले, त्यांनी बघितलं आम्ही झोपडीत राहतोय म्हणून। त्यांनी आम्हाला PM जन्म योजनेचं ते सांगितलं, कागदपत्र वगैरे दिले त्यांना आम्ही पंचायतमध्ये। मग त्यांनी आम्हाला ते घरकुल मंजूर करून दिलं। वाडा हे गाव कुकडी धरणाला लागून आहे। इथला आदिवासी समाज मासेमारीसह इतर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो। या गावाची लोकसंख्या 8,300 असून आदिवासी पाड्यातील 41 कुटुंब या गावात राहतात। यापैकी 11 जणांची खेड पंचायतीच्या वतीनं प्रधानमंत्री जनमन योजनेसाठी निवड झाली आहे। यातल्या 4 जणांकडे स्वतःची जागा होती, त्यावर सरकारच्या वतीनं त्यांना घरं बांधून दिली जात आहेत। त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना आदी योजनांचा लाभही त्यांना दिला जात आहे। 4 लाभधारकांची निवड झाली जागा असल्यामुळं, आणि त्यांचं 4 पैकी 3 घरं आता प्रगती पथावर आहेत। त्यातले 3 घरं अंतिम टप्प्यात आहेत आणि 1 घर चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना घरकुल बांधत असताना त्यांना स्टेजनुसार आम्ही त्यांना रक्कम दिली। पहिला हप्ता 90,000चा फाउंडेशन झाल्यानंतर, त्यानंतर लेंटर लेवलला 90,000चा आणि पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम आम्ही त्यांना देतोय पंचायत समितीमार्फत। त्यानंतर घरकुल बांधत असताना मनरेगा अंतर्गत त्यांना रोजगारच्या स्वरूपात 20,000 ते 25,000च्या दरम्यान जसं त्यांचं मस्तर भरल अशा पद्धतीने त्यांना लाभ देतो। अधिकचं त्यांना स्वच्छ भारत मिशनमधून 12,000चा अनुदान देतो। आदिवासी भागातल्या नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या अशा योजनांमुळे आज त्यांचं जीवनमान तर सुखकर होणारच आहे, त्याशिवाय त्यांच्या उज्ज्वल भविष्याची रुजवातही केली जात आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे।